मी आज इंदापूरमध्ये आहे, पुणे जिल्ह्यातल्या. इंदापूर ही ऐतिहासिक आणि ओबीसी चळवळीला नेहमी साथ देणारी नगरी आहे. इंदापूरमध्ये खरं तर काल आम्ही जालना जिल्हा, बीड जिल्हा असं करत मी आज पुणे जिल्ह्यातल्या परत इंदापूरमध्ये आलोय आणि इंदापूरमध्ये आज संध्याकाळी आमच्या अनेक घोंगडी बैठका होणार आहेत. अनेक गावामध्ये आम्ही आज छोट्या छोट्या बैठकांचं नियोजन केलेलं आहे. आमचं धोरण एकच आहे, 1 सप्टेंबरला लाखोंच्या संख्येनं मुंबईला जायचं. ओबीसी एकवटत नाही, ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसीच्या बाजूने कोण बोलायला तयार नाही. ना आमदार बोलतात, ना मंत्री बोलतात, ना खासदार बोलतात, ना विरोधक बोलतात, ना सत्ताधारी पक्षामधले बोलतात. एखादा दुसरा अपवाद वगळला, माननीय छगनरावजी भुजबळ असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील किंवा अजून 1-2 अपवाद वगळले, तर महाराष्ट्रातली लोक ओबीसीच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. त्याचा परिणाम असा झालाय की एका चौथी नापास माणसानं गोरगरिबीचा निकष लावून आमची पोरं गरीब झाली, आमची लेकरं गरीब झाली, आमची लेकरं रस्त्यावर आली म्हणून ओबीसीच्या आरक्षणामधूनच, ओबीसी मधूनच आरक्षण मागितलं. आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी जी सामाजिक न्यायाची होती, जी गावकुसा बाहेरच्या, जी डोंगराच्या कड्याकपारीत राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या, गावगाड्यामध्ये कारुणारू असणाऱ्या, गावगाड्यामध्ये वेगवेगळा व्यवसाय करून इथल्या व्यवस्थेला सेवा देणाऱ्या बलुत्या आलुत्यांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखालील मंडळ आयोगानं सामाजिक न्याय, सोशल जस्टिस देण्यासाठी जे ओबीसीचं आरक्षण आणलं, त्या आरक्षणामधून मनोज जरांगे सारख्या शिवराळ भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या नेत्यांना कमरेखालची भाषा बोलणाऱ्या, संविधानिक पदावरील मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं संपवलंय? तर जो गावगाड्यातला बलुतालुता आहे, जो भटका विमुक्त आहे, जो ओबीसी आहे, त्यांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ती जमात असलेला मराठा समाज जर आलेला आहे, आता सध्या मी शेकड्यानं उदाहरणं तुमच्या समोर मांडेन, तर त्यांच्या स्पर्धेमध्ये मराठा सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये, जजमेंटमध्ये डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा, जी शासनकर्ती जमात आहे, जी राज्यकर्ती जमात आहे, जिला शेकडो वर्षाचं लिटरेचर आहे, हिस्ट्री आहे, गावातल्या वतनदारापासून, जहागीरदारापासून, गाव गाडा चालवणाऱ्या पाटील, देशमुख, गावडा, चौगुला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 29 पैकी 22 मुख्यमंत्री, 24 मुख्यमंत्री. मराठा समाज मागास कसा होऊ शकतो? मराठा समाज फ्रंट डोअरनं ओबीसी मध्ये येऊ शकत नाही. ते संविधानाला मान्य नाही, ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, खत्री आयोगाला मान्य नाही, बापट आयोगाला मान्य नाही, गायकवाड आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टाने नाकारल्या, त्यावर सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिलं. पण तरी सुद्धा आताच्या सरकारनं आता फ्रंट डोअरनं मराठा समाजाला ओबीसी मध्ये येता येत नाही, तर कुणबीच्या दाखल्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. कुणबीचे दाखले काढले गेले आणि आम्ही कुणबीच आहोत, मराठी म्हणजे कुणबीच. अरे मनोज दादा, मला तुला सांगायचंय, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, किंवा आमचं औंधचं गॅजेट असेल, किंवा कोल्हापूरच्या राजांना म्हणतोय तुमचा खजाना रिता करा. अरे कुणब्याची नोंद फक्त मराठा समाजाची नाही, कुणब्याची नोंद जैनांची आहे, कुणब्यांची नोंद कुलकर्ण्यांची म्हणजे ब्राह्मणांची आहे, कुणब्यांची नोंद, अरे जो शेती करतो त्याच्या सगळ्यांच्याच नोंदी आहेत ना. मग आता ओबीसीचं आरक्षण ब्राह्मणांना द्यायचं, ओबीसीचं आरक्षण जैन समुदायाला द्यायचं, आमच्या कर्नाटकच्या बाउंड्रीवरच्या लिंगायत, सरसकट लिंगायत समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यायचं, काय म्हणणं आहे तुझं? जर शेती करणाऱ्याला जर आरक्षण असं जर तुमचा कयास असेल, हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी काय होत्या? मराठा समाज मागास आहे म्हणून नोंदी होत्या, त्या रेव्हेन्यूच्या नोंदी होत्या, त्या फार्मर्सच्या नोंदी होत्या, त्या शेतकऱ्यांच्या नोंदी होत्या. जर मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, त्यांच्यावर सामाजिक अन्याय होईल, अशी भूमिका आम्ही गेली 3-3.5 वर्ष झाली घेतोय. पण शासनाने आमचं ऐकलं नाही. ज्या शासनाचा डीएनए ओबीसी होता, त्या शासनानं ओबीसीच्या बाजूनं एक ब्र शब्द काढलेला नाही, एक ब्र शब्द. प्रत्येक पुढारी पुढे येतोय, म्हणतोय ओबीसीच्या ताटाला धक्का न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता,
ओबीसीचं एक तसूभर सुद्धा आम्ही त्यांना देणार नाही. कसं देणार नाहीयेत तुम्ही? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाला गेलं? दौंडचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? दौंडचं नगराध्यक्षपद कुणी घेतलं? फलटणचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? किती उदाहरणं, शेकड्यानं उदाहरणं सांगेल. पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर कोण झाल्या? किती उदाहरणं सांगायची. मी पंचायत राजची उदाहरणं नाही सांगत. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये आमचा गावगाड्यातला ओबीसी, भटका विमुक्त जाती जमाती टिकू शकत नाही. हा सोशल इनजस्टिस आहे. तुम्ही सामाजिक अन्याय करताय. तुम्ही संविधानाचा हेतू, आरक्षण देण्याचा हेतू, मंडल आयोगाचा हेतू तुम्ही पायदळी तुडवताय. तुम्ही आमच्या हक्काचं संरक्षण करू शकत नाही मुख्यमंत्री महोदय. म्हणून आम्ही 1 सप्टेंबरला लाखोंच्या जनसंख्येनं मुंबईला येतोय आणि त्याची सुरुवात दौंड आणि इंदापूर, बारामतीच्या इथून पाटसमधून आम्ही करणार आहोत. मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामधले, अगदी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, बुलढाणा, अमरावती, इकडे नांदेड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, ज्या दिवशी मुंबईकडे ओबीसीचा मोर्चा सुरू होईल तो जगन्नाथाचा रथ असेल. ओबीसी म्हणजे मनोज जरांगे काय? एका ओबीसीच्या नेत्याला तू खिंडीत गाठून त्यांच्यावर बॉडी शेमिंग केलं, त्यांना शिव्या द्यायचं काम केलं, कमरेखालची भाषा बोलला, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि ती इथल्या मुख्यमंत्र्यांनी ऐकली, मंत्रिमंडळानं ऐकली, आमदार खासदारांनी ऐकली. एक माईका लाल पुढे आला नाही. अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कुठे शरद पवार? का बोलतोय पवार साहेबांवर? कारण पवार साहेब तुम्ही पुढे यायला हवं होतं, म्हणायला पाहिजे होतं अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. आणि कशासाठी असतं आरक्षण? प्रतिनिधित्वासाठी असतं आरक्षण. तुम्हाला गरिबी हटवण्यासाठी आरक्षण पाहिजे तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन दिलंय ना, 103वी घटना दुरुस्ती करून तुम्हाला दिलंय ना रिझर्वेशन, ते नको आहे. परत महाराष्ट्र शासनानं एससीबीसीचं 10% स्पेशल कायदा करून दिलाय. कोर्टात केस लढतंय, शासन बाजू म्हणतंय, ते नको आहे तुम्हाला. आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे. आता मी खूप बोलतोय असं वाटेल तुम्हाला. काही प्रश्न येऊ द्या, प्रश्नावरती आपण निश्चित प्रश्न उत्तराचा कार्यक्रम. सर, तुम्हाला मुख्यमंत्री साहेब गुड बॉय म्हणतात, मग जर त्यांचा फोन आला तर तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या? अरे इथं 60% ओबीसींची हक्क अधिकाराची लढाई सुरू आहे. इथं हा पर्सनल वैयक्तिक प्रश्न नाही. तुम्ही म्हणताय तसं मुख्यमंत्र्यांचा फोन आला, लक्ष्मण हाके बाजूला गेला तर ओबीसी थांबणार नाही. ओबीसी रस्त्यावर उतरणार. ओबीसीला कुठल्या आमदार, खासदार, मंत्र्याची गरज नाही. ओबीसीच्या प्रत्येक तरुणांनी ही चळवळ हातामध्ये घेतलेली आहे आणि ओबीसीचा प्रत्येक तरुण आता रस्त्यावर उतरून ही ओबीसीची लढाई लढणार आहे. अरे त्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थीच पत्रकार झाले, विद्यार्थीच आंदोलक झाले, विद्यार्थ्यांनी लाट्याकाट्या झेलल्या, पोलिसांच्या दडपशाही समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं करून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. अरे आम्ही तर गावगाड्यामध्ये चळवळीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते आहोत. लक्ष्मण हाके बाजूला झाला म्हणून ओबीसीची चळवळ थांबणार नाही. कोणाचा फोन आला, लक्ष्मण हाके थांबायचा प्रश्नच येत नाही. रात्रंदिवस 2 किंवा 3 तास झोपतोय मी. आत्मप्रौढी म्हणून नाही सांगत, वास्तव सांगतोय, फॅक्ट सांगतोय. गावगाड्यातल्या ओबीसींच्या नोकऱ्या गेलेत. गावगाड्यातली पोरं, डॉक्टर इंजिनियर झालेली पोरं, त्यांच्या नोकऱ्या गेलेत. आता मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय. उद्या एखाद्या शिक्षण संस्थेमधल्या 4 जागा निघाल्या, त्यातल्या 3 ओबीसीला राखीव असल्या, 2 SC ST राखीव असल्या तर त्या ओबीसीच्या जागेवर जाईल एखादा गुरव, जाईल एखादा नाभिक, जाईल एखादा सुतार, जाईल एखादा मेंढपाळ. कोण जाईल? शिक्षण संस्था ज्यांच्या मालकीच्या आहे त्यांचीच माणसं ओबीसी मधून दाखले काढून त्या नोकऱ्या फुलफिल करतील. राहिले ओबीसीचं आरक्षण. सरकारमधल्या कुठल्याही जबाबदार मंत्र्यानं या आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही म्हणताय ना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, कसा लागला नाही ते सांगा. प्रशासनाच्या वतीनं 2 दिवसापूर्वी सांगितलं गेलं मीडिया समोर. 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली. लाखों प्रमाणपत्र वाटली गेली. शासन अजेंड्यावर येऊन प्रमाणपत्र वाटतं. पुन्हा कास्ट स्क्रुटिनीच्या माध्यमातून 2-4 दाखले रद्द झाले. मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला. पश्चिम महाराष्ट्रात आला. जिथल्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे ज्या आरक्षण चोरांनी
डुप्लिकेट दाखले काढले आणि पंचायत राज मधल्या जिल्हा परिषद सदस्य, सभापतीपद, पंचायत समिती सभापतीपद, महापौर पद, परत जिल्हा परिषद अध्यक्षपद, ज्यांनी ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ह्या मनोज जरांगेनं सभा घेतल्या. पण आता ओबीसी जागा झालाय. ओबीसी या सरकारला जाब विचारणार आहे. तुम्ही म्हणताय ना ओबीसी म्हणजे कोण, मान्य आहे आम्हाला 300-400 जाती आहेत, त्यांना एकत्र करत असताना हे आम्हाला आव्हान आहे, चॅलेंज आहे. पण ही लढाई कुणाच्या लेकीचं लग्न नाही, कुणाच्या घरातला कार्यक्रम नाही. ही 50 ते 60% लोकांची ही ओबीसीची लढाई आहे. आणि आमच्या SC ST बांधवाकडून, चळवळीकडून, कारण ओबीसीचं आरक्षण देण्याकामी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, काशीरामापासून ते अनेक नेतृत्वानी या लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपले आयुष्य आपल्या कारकिर्दीपणाला लावलेले आहेत. त्यामुळे ओबीसी जर नेटानं उठणार आहे, 100% उठणार आहे. त्यामध्ये SC ST बांधव मोठ्या ताकदीनं सामील झालेले असतील. सर, मराठा आणि ओबीसी जो संघर्ष आहे तो अगदी टोकाला पेटलाय आता. तुम्ही मनोज जरांगेंना आव्हान देताय, मनोज जरांगे तुम्हाला आव्हान देतायत. आता तुम्ही 1 सप्टेंबर तारीख जाहीर केलेली आहे मुंबईमध्ये आंदोलनाची. मनोज जरांगे 29 तारखेलाच मुंबईवर चाल करून जात आहेत. हे बघा, मनोज जरांगे आणि आमचं काही वैयक्तिक बांधायला बांध नाही, पण इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. कोणतरी झुंडीची भाषा करतो, कुणीतरी मोर्चा काढतो, कुणीतरी मुख्यमंत्र्याची आयमाई काढतो. म्हणून शोषित वंचित पीडित घटकाच्या आरक्षणामध्ये दादागिरीनं, दहशतवादानं मानगुटीवर बसून आरक्षण घेता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेमधल्या मायक्रोतल्या मायक्रो घटकाच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हे आरक्षण दिलंय. जो घटका असेल, अरे गावगाड्यामध्ये कुंभाराचं, सुताराचं, लोहाराचं, घिसाड्याचं एकच घर असतं. मग तुम्ही झुंडीच्या झुंडीनं आला म्हणून त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. घटना तुम्हाला अलाउ करत नाही. हे संविधान विरोधी आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी, प्रत्येक नागरिकाला त्याचा मान सन्मान या संविधानानं दिलाय. म्हणून तर देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली. आजपर्यंत राष्ट्र सर्वश्रेष्ठ म्हणून इथं सगळी लोक या संविधानाच्या माध्यमातून गुन्ह्या गोविंदानं नांदतात. मनोज जरांगे सारखा माणूस कमरेखालची शिवराळ भाषा बोलून माईक समोर काय बोलायचं याचा कॉमन सेन्स, माईक समोर आल्यावर काय बोलायचं याची अक्कल नाही हो या माणसाला. कमरेखालची भाषा बोलतो. काय बोलला भुजबळ साहेबांना 2-4 दिवसापूर्वी, तुम्हाला ऐकावं वाटतं का? काय बोलतो हा? हे असं नव्हतं महाराष्ट्र कधी. महाराष्ट्रामध्ये ठाकरे होते, महाराष्ट्रामध्ये आत्रे होते, आक्रमक आंदोलनं झाली, आक्रमक भाषणं झाली, बंडखोरीच्या माध्यमातून अनेक सत्तांच्या उलटापालटी झाल्या. पण अशी शिवराळ भाषा बोलणारा, आणि तीही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून बोलणारा, आणि कुणाविरुद्ध भांडतोय? ओबीसी विरुद्ध. ज्या ओबीसीनी आपला घाम गाळून, ज्या ओबीसीनी इथल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं स्किल, अरे पांचाळ समाज माझा, 5 आमच्या ओबीसी मधल्या जाती, अरे कलाकार मंडळी आहेत रे, स्किलफुल माणसं आहेत, करून खातात, कष्ट करून खातात, लुबाडत नाहीत, बँका डुबवत नाहीत, DCC बँका डुबवत नाहीत, आमदारक्या, खासदारक्या, शिक्षण संस्था, राज्याच्या तिजोरीवर कधी त्यांनी दरोडा नाही घातला. त्या माणसांचं आरक्षण तुम्हाला पाहिजे. ओबीसीच्या झोपडीमध्ये तुम्ही घुसणार आणि बोलता काय तुम्ही? हा महाराष्ट्र नाही, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही. जरांगेची शिवराय भाषा ऐकून जर मुख्यमंत्री महोदय तुम्ही शरणागती पत्करत असाल तर हा महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रामधला ओबीसी तुम्हाला माफ करणार नाही. तुमचा DNA ओबीसी अजिबात नाही. तुमचा DNA आता कारखानदार आहे. मुख्यमंत्री महोदय, तुमचा DNA एका बाजूला विखे पाटील, एका बाजूला शिवेंद्रराजे भोसले, एका बाजूला सगळे कारखानदार. तुम्ही डाव्या बाजूला कारखानदार, उजव्या बाजूला कारखानदार. कसा तुमचा DNA ओबीसी? एक ब्र शब्द तुम्ही बोलायला तयार नाही ओबीसीच्या प्रश्नावर. हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ अजिबात थांबणार नाही. ज्या दिवशी मुंबईकडे निघेल, फक्त महाराष्ट्र नाही, देश नाही, जगभरातलं सर्वात मोठं आंदोलन या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं असेल. कारण देशाला संविधान देणारे म्हणजे फुले शाहू आंबेडकर आहेत. या फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या जन्मभूमीमध्ये सामाजिक न्याय, संविधान पायदळी बनवण्याचं काम मुख्यमंत्री महोदय आणि इथलं सरकार 2 उपमुख्यमंत्री तुम्ही करताय. ही क्रांती तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही आता म्हणाला की भाषेचा स्तरच वाढीचं घसरत चाललेला आहे आणि अशा पद्धतीच्या भाषा राजकारणात केल्या जातात. पण त्या भाषा दोन्ही बाजून होत आहेत. हे बघा, आता कालचंच उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर
त्याही विधानावरून नवनाथ वाघमारेंवर खूप आरोप होत आहेत. दोन्ही बाजूनी तर कसं त्याला आवड कोणी घालायची? विषय असा आहे, आवड कोणी घालायची? विषय असा आहे, नवनाथ आबा वाघमारेंच्या कालच्या वक्तव्याचं अजिबात लक्ष्मण हाके समर्थन करत नाही. मुळात आमचा फोकस आहे तो 1 सप्टेंबरचं ओबीसीचं आंदोलन मुंबईला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं जाईल या प्रश्नावर. त्यामुळे नवनाथ आबाच्या एका वाक्यावरून ओबीसीच्या या प्रश्नावरून लक्ष डायव्हर्ट होणार नाही याची काळजी आम्ही रात्रंदिवस आतडत तुटतोच या महाराष्ट्राला ओरडून सांगतोय. 1 सप्टेंबरला ओबीसीनं एकत्र यायचंय, मुंबईला जायचंय. आता उरला प्रश्न, गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या एका महान कायदे तज्ज्ञ, पंडित, उच्च विद्या विभूषित मनोज जरांगीची भाषा महाराष्ट्रानं ऐकलेली आहे. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं अजिबात समर्थन करत नाही. मनोज दादा बोलले की मनोज दादा बरसले. नवनाथ आबाच्या वाक्याचं समर्थन करत नाही.